नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी। त्याच्यासाठी लागणारं साहित्य: डाळ शिजवून घेऊयात। त्याच्यासाठी एक वाटी डाळ आणि 1 वाटी साखर। त्याच्यात अजून काही साहित्य ॲड होणार आहे, ते आपण जसं जसं व्हिडिओ पुढे बघू त्याच्यात ते साहित्य आपण ॲड करत जाणार आहोत। पहिले आपण डाळ धुवून घेऊया आणि कुकरला शिजायला लावूया। डाळ धुवून आपण कुकरला घालून घेतले। 1 वाटी डाळ, तर आपण 2 वाटी पाणी घालून घेतले। त्यात थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे, थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे। आता आपण कुकर झाकण लावून घेऊया आणि कुकरला 3 शिट्ट्या काढून घेऊया। आपली आता शिजून झाली असेल, आपण कुकरचं झाकण काढून घेऊया। डाळ आपली शिजून झाली आहे। आता ही डाळ आपण चाळणीत ओतून घेऊया, म्हणजे त्याचं पाणी काढून आपल्याला पुरण वाटून घ्यायचं आहे। चाळणीत काढून झाली आहे। त्याचं पाणी गळून झालं की आपण डाळ चाळणीनेच घोटून घेऊया। याच चाळणीत चमच्याने आपण डाळ घोटून घेऊया, म्हणजे डाळ एकदम बारीक करून होईल, पुरण वाटून होईल आपलं। पुरण वाटून झालं की मग कढई गरम करायला ठेवूया पुरण परतून घेण्यासाठी। आपली आता पुरण असं वाटून झालं आहे, आपण या पुरणाला परतून घेऊया। तर एकदम बारीक झालं आहे, याला परतून घेऊया। कढई टाकून घेऊया, त्याच्यात एकदम थोडंसं तूप घालून घेऊया। तूप याच्यासाठी की खाली लागलं नाही पाहिजे पुरण। आता पुरण आपल्याला परतवून घ्यायचं आहे, यात वाटलेलं पुरण परतवून घ्यायचं आहे। मी ज्या पद्धतीने बनवते तुम्ही त्याच पद्धतीने बनवून बघा, पोळ्या खूप छान होतील। त्यात आपल्याला थोडीशी वेलची आणि जायफळ घालून घ्यायचं आहे आणि जेवढी डाळ होती तेवढीच साखर पण घालून घ्यायची। आता ह्याला कमी गॅसवरती आपल्याला परतवून घ्यायचं आहे। कंटिन्यू परतवायचं आहे, खाली लागलं नाही पाहिजे। खाली लागलं तर पुरणातला वास येणार ना, म्हणून एकदम कंटिन्यू परतवायचं आहे कमी गॅसवरती। पहिले पुरण पातळ होणार आणि पातळ होऊन मग घट्ट होणार। हे बघा, आपलं पुरण असं परतवायला चालू झालं आहे। साखर आणि पुरण एकत्र मिक्स होऊन पातळ होणार पहिले। मग आता याला कमी गॅसवरती परतवू देऊ आणि पुरण परतवतानाच आपल्याला पीठ पण भिजवायचं आहे। पोळ्यांसाठी गव्हाचं पीठ भिजवायचं आपल्याला। गव्हाच्याच पोळ्या करायच्या आहे, मैद्याच्या नाही। हे बघा, हे गव्हाचं पीठ आहे। आता आपण याला भिजवून घेऊया। गव्हाचं पीठ भिजवून तुम्हाला भिजल्याच्या नंतर पण अजून एक प्रोसिजर आहे, ते दाखवणार आहे। पुरणाच्या पोळीसाठी तसंच करायचं आहे आपल्याला। हे बघा, आपलं तर पुरण पातळ व्हायला लागले। हे पातळ झालं आणि आता हे 10 मिनिटांनी घट्ट पण व्हायला लागले। घट्ट झालं की आपलं पुरण परतवून झालं आहे समजायचं। तोपर्यंत आपलं आता पीठ भिजून झालं आहे। पिठाला थोडंसं मीठ लावून घेऊया। आता हे पीठ भिजून झालं आहे। आता ह्यात थोडंसं मीठ लावून घेऊया। आपल्याला हेच पीठ आपल्याला पाण्यात पण भिजत घालायचं आहे अर्धा तास, तोपर्यंत आपलं पुरण पण व्यवस्थित परतवून होईल। असं पातेलं घ्यायचं आहे, पातेल्यात अर्धा पातेलं पाणी घ्यायचं आहे आणि त्यात अर्धा तास हे पीठ असं भिजत घालायचं आहे। पिठाच्या वरतून पाणी गेलं पाहिजे, असं अर्धा तास भिजत घालायचं आहे। घाबरू नका, तुमचं पीठ पातळ होणार नाही आहे, पोळ्याही खराब होणार नाही आहे। पण हे अर्धा तास झाकून ठेवूया। अर्धा तासाला झाकून ठेवूया आणि पुरण चांगलं व्यवस्थित परतवून घेऊ। झालं आहे आपलं आता पुरण परतवतच आलं आहे। एकदम थोडंसं बाकी, अजून थोडंसं घट्ट झालं पाहिजे। 5 ते 10 मिनटं। हे बघा, आपलं पुरण आता घट्ट झालं आहे। आपण गॅस बंद करून याला थंड करायला ठेवूया आणि आपलं पीठही अर्धा तास झालं आहे पाण्यात ठेवून, त्यालाही काढून घेऊया। हे बघा, आता पीठ आपलं असं झालं आहे अर्धा तास भिजून। त्याला आपण ताटात काढून घेऊया। हे बघा, ह्याला आपण ताटात काढून घेऊया आणि व्यवस्थित अजून मळून घेऊया। ह्याला मळून घ्यायचं आहे। व्यवस्थित
व्यवस्थित पूर्ण पाणी त्या पिठात सोक झालं पाहिजे. पोळी एकदम फुगणार असं पीठ बनवलं तुम्ही पूर्णाचं, एकदम टम्म पोळी फुगणार दिव्यासारखी. त्याच्यात जरासं तेल घालून घेऊया. थोडं हे असं झालं आहे, आता यात थोडंसं आपण तेल घालून घेऊया. असं दिसतानाच किती सॉफ्ट दिसतंय बघा. आता पूर्ण तेल यात जिरेपर्यंत पीठ भिजवायचं आहे. पिठाला थोडीशी मेहनत लागते पण पोळी छान होते, एकदम मऊ लुसलुशीत पोळी होते. फुग्यासारखे फुलते आणि ओटांनी चावेल अशी छान लागते. हे बघा झालं आपलं पीठ भिजून, तेल पण आटून झालं आहे, सगळं झालं आहे. आता ह्याला ठेवूया आणि पुरण थंड झालं का बघूया. हे पीठ आपलं असं झालं आहे आणि हे पुरण पण आपलं थंड झालं आहे. आता आपण पोळ्या करायला घेऊया. पोळी आपण 2 पद्धतीने बनवून दाखवणार आहे मी तुम्हाला, एक चाळायची आणि एक अशी गोल करून. तर पहिले आपण अशी बनवूया. हे अशी गोल करून घ्यायचे, ह्यात पुरण घालून घ्यायचे. पुरण जास्त घालायचे पिठापेक्षा आणि गोल करायचे आणि हलक्या हाताने दाबून लाटायला घ्यायची. तवा आपण आता पोळी हलक्या हाताने लाटून घेऊया. काठ व्यवस्थित बारीक पातळ करून घ्यायचे. पोळी फुटणार नाही ह्या हिशोबानेच लाटून घ्यायची. आपली पोळी लाटून झाली आहे. आपल्या तवा तापला आहे, पोळी पण लाटून झाली आहे. आपण आता तव्यावरती पोळी घालून घेऊया. ही आपली पोळी एका साईडला भाजून झाली आहे. आपण तिला पलटून घेऊया. छान अशी ती पोळी फुगायला पण लागली. दोन्ही साईडने व्यवस्थित पोळी पलटून घ्यायची. आपली पोळी फुगवली छान अशी. अशी एका पद्धतीची चपाती पोळी करून झाली आहे. आपण आता चाळ्याची बनवूया. चाळ्याची आपली पोळी अशी फुगते छान. आता आपण ती गोलवाली जशी करून नेहमी रेग्युलर करतो तशी करून बघितली. आता तुम्हाला अशी पण दाखवते. तुम्हाला ज्या पद्धतीने सोपी वाटेल तुम्ही त्या पद्धतीने करा. असे 2 छोटे छोटे गोळे करून घ्यायचे, दोघांनाही लाटून घ्यायचं आहे छोटं छोटं पारीसारखं. त्याला चाळ्याची पोळी बोलतात. ते असे लाटून घ्यायचे, दुसरीला पण लाटून घ्यायचे आपल्याला. दोन्ही सारखंच लाटून घ्यायचे. दोन्ही आपल्या सारखंच लाटून झाले. आता आपण पुरण भरून घेऊया. पुरण असं भरून घ्यायचे. दुसरी पारी त्याच्यावर टाकून घ्यायची. छान असे काठ दाबून घ्यायचे. एकदम सॉफ्ट हाताने लाटून घ्यायची. लाटून घ्यायची. लाटताना काठ व्यवस्थित लाटून घ्यायची, जेणेकरून आपली पोळी फुटली नाही पाहिजे. आपली पोळी लाटून झाली. जराशी काठांना बेलना फिरून घ्यायचं आहे. तव्यावर घालून घेऊया. थोडासा तेलाचा हात मारायचा आणि तव्यावर घालून घ्यायची. तव्यावर घालून घेतल्या तर व्यवस्थित भाजून घ्यायची. तुम्हाला ज्या पद्धतीने सोपी वाटेल तुम्ही त्या पद्धतीने पोळी लाटू शकता. दोन्ही पद्धती सोप्याच आहे.
पीठ माझ्या पद्धतीने भिजवून घ्यायचं आहे. पुरण पण असंच करून घ्यायचं आहे. पोळी तुम्हाला ह्या दोन्ही प्रकारात कोणती जी आवडेल ती करा. आपली पोळी भाजून ओके. आपली पोळी फुगायला लागली. आपली पोळी आता पोळी काढून घ्यावी. बाकीच्या सगळ्या पोळ्या अशाच करून घ्यावी. आपली ही पोळी अशी टम्म फुगून झाली आहे. सगळ्या पोळ्या आपण अशाच लाटून घेतोय आता. आपली पुरणपोळी आता रेडी झाली. तुम्ही दुधासोबत खा, नाही तर आंब्यांच्या दिवसात रसासोबत खा, कशासोबतही खाऊ शकतो. मी जशी बनवली त्याच पद्धतीने बनवून बघा. बघा किती छान अशी मऊ झाली आहे. छान अशी मऊ झाली आहे. त्यांना दात नसतील त्यांना ओठांनी चावायला येईल अशी मऊ छान झाली आहे. व्हिडिओ